मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की इकडे अभिषेक रमाला म्हणत असतो, रमा हे बघ, तुला कदाचित आता माझं बोलणं चुकीचं वाटेल, कदाचित तुला पटणार नाही, पण शेवटी आपण विचार करायला हवा. आपल्या मुलांपर्यंत जर ह्या गोष्टी येत असतील तर त्याबरोबर रमा आता तिकडनं उठून चाललेली असते. तर आता सीमा ही तिच्या मागे तिला समजवण्यासाठी उठत असते, पण इतक्यात सीमाला दुखतं आणि सीमा म्हणते ऐ ग आ, आणि ती तिथेच बसते. त्याबरोबर लगेचच अभिषेक तिला सावरायला जात असतो, पण सीमा ही अभिषेकला थांबवते. मग सीमा ही अभिषेकला थांबवते आणि म्हणत असते, काय म्हणालास तू अभिषेक? रमा आता आपल्या घरातली झाली आहे. रमाने आता आपला विचार केला पाहिजे. अभिषेक, तुला माहिती आहे, जेव्हा मला सगळ्यात आधी तो फोन आला होता ना धमकीचा, ज्यावेळी त्या व्यक्तीने मला सांगितलं की त्या तांबेडकराच्या नादी तुमच्या रमाला आणि अक्षयला लागू नका असं सांगा, तो माणूस चांगला नाही आहे, त्याने ठरवलं आहे तुमची प्रॉपर्टी घ्यायची तर तो घेणार, त्याला जे हवं तो ते करतो. त्यावेळी काय घडलं? त्यावेळी ना मला पहिली सगळ्यात आधी काळजी अक्षयची वाटली. हो, मला अक्षयची काळजी वाटली. का माहिती आहे? कारण अक्षय माझा मुलगा आहे. आणि मग नंतर मला रमाची काळजी वाटली, कारण ती माझी सून आहे. पण जर त्याऐवजी रमा असती ना, तर काय झालं असतं माहिती आहे? रमाला पहिले माझी काळजी वाटली असती. तिने पहिला माझा विचार केला असता, कारण मला ती तिची सासू नाही तर ती तिची आई मानते, आणि म्हणून कायम तिने पहिला माझाच विचार केला असता. ही पोर आहे ना, ही पोर खूप वेगळी आहे रे. अरे, हिने आपल्यासाठी आजपर्यंत खूप काही केलं आहे. ही आपल्या घरची सून नाही, ही आपल्या घरची लेक आहे, मुलगी आहे. तुम्ही विचार करा ना, तुम्ही जेव्हा तुमच्या मुलांना सोडून निघून गेलात तेव्हा आला का रे तुमच्या मनात विचार, आपल्या मुलांना कोण बघेल, आपल्या मुलांचं कोण करेल, त्यांची काळजी कोण घेईल? त्यावेळी ह्या पोरीनं अण्णासाहेबांची परवानगी घेतली आणि इथं येऊन राहिली तुमच्या मुलांसाठी. हिला काहीच गरज नव्हती खरं तर. हिचा घटस्फोट झाला होता. हिची जर इच्छा झाली असती तर हिने हिच्या मुलीला घेऊन निघून गेली असती, पण हिने तसं नाही केलं. ही फक्त आरोहीला घेऊन नाही गेली, तर ही इथं राहिली आणि तुम्हा सगळ्यांच्या मुलांना तिनं सांभाळलं. त्यांचं खाणं पिणं, अभ्यास, शाळा सगळं तिने सांभाळलं. काय गरज होती तिला हे सगळं करण्याची? तुमच्या मुलांचा एवढा विचार करण्याची? कोण आहे ती तुमच्या मुलांची? कोणीच नाही ना. मग तरीही तिने हे सगळं केलं का? आणि तारा, तू बोलतेस, तुझ्यासाठी नाही का ग रमाने कधी काहीच केलं? हां, तुझी शाळा, तुझं जेवण सगळं बघितलं ना ग तिने तुझ्यासाठी. हां मयुरी, हे तुझे संस्कार. त्याबरोबर पुढे ती म्हणत असते, तुमच्या मुलांना असं वाटत नसेल का रे कधी की आपल्यालाही कोणीतरी मायेने जवळ घ्यावं, प्रेमाने आपल्या डोक्यावरून हात फिरवावा, आपल्याला आवडीने शाबासकी द्यावी? नसेल वाटत तुमच्या मुलांना असं? ते सगळं केलं तुमच्या मुलांसाठी या रमानं. तुमच्या मुलांना आधार दिला, तुमच्या मुलांना आईचं प्रेम दिलं. तिने जर हे सगळं केलं ना तुमच्या मुलांसाठी, तर मग आज जेव्हा तिला साथ देण्याची वेळ आहे तर तुम्ही असे मागे कसे हरलू शकता? नाही, ठीक आहे, तुम्हाला नाही द्यायची ना रमाची साथ, तुम्हाला नाही थांबायचं ना तिच्याबरोबर. नाही, थांबू नकाच, माझी काहीच हरकत नाही आहे. पण मग काय करा माहिती आहे? निघून जा. हो, निघून जा, कुठेतरी सेफ ठिकाणी जा. पण यावेळी मात्र एक काम करा, हां, जाताना तुमच्या मुलांना तुमच्याबरोबर घेऊन जा. नाही म्हणजे काय होईल ना, तुमची मुलंही तुमच्याबरोबर सेफ राहतील. त्याबरोबर आजी म्हणतात, सीमा, तू अगदी बरोबर बोललीस. रमा, मी आहे तुझ्याबरोबर, तुला जे हवं ते तू कर. त्याबरोबर आता इकडे सीमासुद्धा म्हणते, रमा बाळा, सॉरी, मला माफ कर. नाही म्हणजे ह्यातलं काहीही मला माहीत नव्हतं, ह्या सगळ्यांनी मला काही कळूच दिलं नव्हतं. पण आता मी आहे तुझ्यासोबत, अख्खं तुझं कुटुंब आहे तुझ्यासोबत. तुला जे हवं ना ते तू कर. तुझ्या वडिलांना सोडवण्यासाठी तू काहीही करू शकतेस याची मला खात्री आहे. आणि अगं, तुझ्याबरोबर अक्षयसारखा नवरा आहे, जो आपल्या बहिणीच्या भावंडांच्या मुलांना सांभाळू शकतो, त्यांचं संगोपन करू शकतो, तर तो आपल्या बायकोसाठी नक्कीच काहीही करू शकतो याची मला पूर्ण खात्री आहे. आणि त्यामुळे तू अण्णांना नक्की सोडवशील. त्याबरोबर आजीसुद्धा म्हणतात, हो रमा, सीमा जे म्हणाली ना ते अत्यंत योग्य आहे आणि अगदी खरं आहे. अक्षय असताना तुला कसली काळजी करायची गरजच नाही आहे. आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत. आता हे सगळं ऐकून रमाला बरं वाटतं. रमाच्या चेहऱ्यावरती एक हसू येतं
आणि रमा आता अक्षयकडे हसून बघत असते. त्यावेळी मग आता अक्षय हा रमाला धीर देतो डोळ्यांनी. त्यानंतर आता इकडे तांबेडकराला त्याच्या डार्लिंगचा फोन आलेला असतो. आता डार्लिंग ही त्याला म्हणत असते हॅलो. त्याबरोबर तांबेडकर म्हणतो डार्लिंग डार्लिंग तुझा फोन आला ना की असं वाटतं की काय करू आणि काय नाही, खूप छान वाटतं. त्यावर डार्लिंग म्हणते त्या कर्णिकांनी केस वरच्या कोर्टात घेतली असं ऐकलं. त्यावर लगेचच तांबेडकर म्हणतो नाही ग नाही, म्हणजे अफवा आहे ती सगळी, तू काही काळजी करू नकोस. त्यावर ती म्हणते आठवतं आहे ना तुम्ही काय म्हणालाय ते, तुम्ही म्हणालाय मला की ती त्या कर्णिकांची सगळी प्रॉपर्टी माझ्या वाढदिवसाला मला मिळेल, पाचगणीतली सगळी प्रॉपर्टी. त्यावर तांबेडकर म्हणतो हो मी बोललो आहे आणि तसंच होईल, सगळी प्रॉपर्टी तुला मिळेल डार्लिंग. डार्लिंग अगं तुला मी शब्द दिला आहे आणि तो पूर्ण नाही झाला असं होईल का? हे बघ ऐक माझं, तू काळजी करू नकोस, मी आहे ना, मी सर्व व्यवस्थित मॅनेज करेन, ती प्रॉपर्टी तुला मिळेल. पण डार्लिंग आता रागाने फोन कट करते. मग काय तांबेडकर लगेचच वकील साहेबांना फोन करतात आणि वकील साहेबांना सांगतात भेटायचं आहे, अर्जंट घरी या. त्याबरोबर वकील साहेब म्हणतात साहेब आत्ता. त्यावर तांबेडकर सांगतात हो आत्ता, लगेच, ताबडतोब, महत्त्वाचं काम आहे आणि म्हणून त्यासाठी भेटायचं आहे. त्याबरोबर लगेचच आता बिचारे वकील म्हणतात की ठीक आहे साहेब येतोय लगेच. आणि मग दुसऱ्या बाजूला इकडे अक्षय आणि रमा बसलेले असतात. अक्षय म्हणत असतो उद्यापासून आपल्या घराभोवती पोलीस प्रोटेक्शन असेल आणि मुलांना शाळेत परीक्षेला सेंटरपर्यंत आणाय सोडायची जबाबदारी दादाने आणि अभ्याने घेतली आहे. त्यामुळे मुलंसुद्धा सेफली शाळेत जातील आणि आजी आणि बाबा स्पेशली लक्ष देणार आहेत सर्व गोष्टींवरती असं ते दोघं म्हणालेत. त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे. त्यामुळे सध्या तरी आपलं कुटुंब चहूबाजूंनी सेफ आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. त्याबरोबर रमा लगेच अक्षयला मिठी मारते आणि अक्षयच्या खांद्यावर डोकं टेकत म्हणते अहो थँक्यू. अक्षय म्हणतो काय? रमा म्हणते हो थँक्यू, खरंच थँक्स. तुम्ही माझ्या आयुष्यात आलात म्हणून मला एवढी चांगली फॅमिली परत मिळू शकली ना, नाहीतर मला एवढी चांगली फॅमिली मिळाली नसती. बघा ना आज अडचणीच्या काळात सगळेच जण आपल्याला साथ द्यायला किती पटकन तयार झाले. त्याबरोबर इकडे तांबेडकरांचा वकील हा घरी आलेला असतो. तर आता तांबेडकर वकिलाला सांगतात एक काम करा, आत्ताच्या आत्ता त्या रमा कर्णिकला फोन करा. तांबेडकर म्हणतो काय सर, अहो आत्ता? त्याबरोबर वकिलाने हे विचारल्यावर तांबेडकर सांगतो हो. तांबेडकराला वकील म्हणतो सर खूप उशीर झाला आहे. त्यावर ते सांगतात की उशीर झाला असला तरीही आता खरा खेळ रंगात आला आहे. त्यावेळी मी काहीही रिस्क घेऊ शकत नाही आणि म्हणून त्या पटकन मुलीला फोन करा आणि काय बोलायचं आहे ते मी सांगतो, तुम्ही काळजी करू नका. वकील आता म्हणतो सर अहो पण तांबेडकर म्हणतात मी सांगितलं ना फोन करा म्हणून. तसा लगेचच वकिलाचा नाईलाज होतो. वकील म्हणतो हो सर तुम्ही म्हणताय तसं लगेच फोन करतो. आणि मग वकील साहेब फोन करायला घेतात. त्याबरोबर मग आता इकडे रमा आणि अक्षय हे झोपायची तयारीच करत असतात. इतक्यात रमाचा फोन वाजतो. रमा टेबलावरचा फोन घेते आणि म्हणते अननोन नंबर आहे. अक्षय म्हणतो एवढ्या रात्री अननोन नंबर, स्पीकरवर टाक. रमा फोन स्पीकरवर टाकते तर समोरची व्यक्ती म्हणत असते नमस्कार, मी तांबेडकरांचा वकील म्हणतोय. त्यांनी तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं असं म्हटलं म्हणून रात्रीचा एवढा फोन केला, सॉरी सर. त्याबरोबर तांबेडकर आता रमाबरोबर बोलू लागतो. तो म्हणत असतो की कशाला उगाच कोर्ट कचेरी करून स्वतःचा वेळ वाया घालवताय, त्यापेक्षा आपण कोर्टाच्या बाहेर जी काही सेटलमेंट असेल ती करूयात. त्यावेळी मग आता रमा ही काही बोलत नसते. तर इकडे कर्णिकांची प्रॉपर्टी तशी अशी मला हवी आहे आणि मी ती मिळवणारच, मग उगाच तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका, त्यापेक्षा सेटलमेंट करा माझ्याबरोबर असं आता तो म्हणत असतो. त्यावेळी अक्षय म्हणत असतो की नाही आम्हाला कुठलीही आणि कसलीही सेटलमेंट वगैरे काहीही करायचं नाही आहे, आम्हाला तुम्हाला कोर्टात खेचायचं आहे, आपण आता कोर्टातच भेटू. आणि मग आता लगेच अक्षय हा गप्प बसतो. त्याबरोबर आता मग मात्र इकडे तांबेडकर जोरात हातातल्या मोबाईलला धक्का देतो आणि वकील साहेबांच्या हातातला फोन खाली कोसळून जातो. त्याबरोबर आता इकडे तांबेडकराला टेन्शन आलेलं असतं की मी आता करू तर काय आणि कसं आता करू. आणि मग आता वकील साहेब म्हणतात सर पण आत्ता करायचं काय. त्याबरोबर वकिलाला लगेचच तांबेडकर खुणावतो निघ इकडनं. तसा लगेच तो वकील तिकडनं निघून जातो.
तर इकडे अक्षय म्हणत असतो, ह्या तांबेडकराला एवढी कसली हौस आहे ही प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेण्याची. अक्षयने असं म्हटल्यावर रमा म्हणते, मला कळत नाही आहे. अक्षय म्हणतो, रमा तू या काही दिवसांमध्ये काही पेपर्स वगैरे सह्या केल्या आहेस का? रमा म्हणते, नाही. म्हणजे मध्यंतरी मला अण्णांनी काही डॉक्युमेंट्सवर सह्या करायला लावल्या होत्या, तेव्हा मी सह्या केल्या होत्या न बघता, पण नंतर मी काहीही सह्या केलेलं नाही आहे आणि यामधल्या काळात तर नाहीच नाही. अक्षय म्हणतो, एक काम कर, मला जरा दीक्षित साहेबांनी जी फाईल दिली ती दे आणि ते दुसरे जे कागदपत्र आहेत ते सुद्धा सगळे दे. मग रमा म्हणते, हो. आणि लगेचच ती अक्षयला ड्रॉवरमधनं फाईल आणि डॉक्युमेंट्स काढून देते. अक्षय आता ती फाईल हातामध्ये घेतो आणि उघडू लागतो. तर दुसऱ्या बाजूला आता तांबेडकर हा डार्लिंगचा फोटो हातामध्ये घेतो आणि म्हणत असतो, डार्लिंग डार्लिंग काळजी करू नकोस डार्लिंग, तुला जे हवं आहे ते तुला मिळणारच. तुला जे हवं आहे ते तुला मिळवून देण्याचा, तुला ती 5 गणीची सगळी प्रॉपर्टी तुझ्या हातात देण्याचा मी शब्द दिला आहे आणि हा विश्वनाथ तांबेडकर स्वतःचा शब्द खरा करण्यासाठी काहीही करू शकतो, काहीही. त्याबरोबर इकडे अक्षय हा म्हणत असतो की या विश्वनाथ तांबेडकरला एवढा का रस आहे या प्रॉपर्टीमध्ये हे मला काहीच कळत नाही आहे. मग आता तो ते सगळे कागदपत्र व्यवस्थित चाळायला लागतो आणि त्यावेळी अक्षयच्या लक्षात येतं की घर आणि शाळा ही रमाच्या नावावर आहे. मग अक्षय रमाला म्हणतो, रमा एक गोष्ट तुझ्या लक्षात आली आहे का? रमा म्हणते, काय झालं? अक्षय म्हणतो, ह्या इथे रूल बी प्रमाणे बघ ना, अगं घर आणि शाळा ही तुझ्या नावावर आहे. मग जर हे तुझ्या नावावर आहे तर याचं कोणी काहीच नाही करू शकत. नाही म्हणजे बाकीची प्रॉपर्टी आहे अण्णासाहेबांच्या नावावरतीच आणि अण्णासाहेब देऊ शकतात ती कोणालाही, पण घर आणि शाळा तुझ्या नावावर आहे. त्यावर रमा म्हणते, अहो पण मग मला दीक्षित कसं म्हणाले की काही होऊ शकत नाही वगैरे. त्यावर अक्षय म्हणतो, तू नको काळजी करू दीक्षितची, काय करायचं आहे या सगळ्याचं ते मी बघतो. मी बोलतो उद्या दीक्षितांबरोबर, तू निवांत राहा. काय करायचं ते बघूया आपण, लवकरात लवकर ह्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावू, तू निश्चिंत हो. त्याबरोबर हे ऐकून रमा खरोखरच जरा शांत होते, तिचा जीव भांड्यात पडतो. तर इकडे अक्षय हा मात्र आता हे पेपर्स बघून जरा आश्चर्यचकित झालेला असतो. म्हणजे जर घर आणि शाळा दोन्हीही रमाच्या नावावरती आहे तर मग त्या दीक्षितला ह्या सगळ्याबद्दल रमाला खोटं बोलायची काय गरज होती? किंवा रमा ही तांबेडकरांना प्रॉपर्टी देणारच नाही आहे, मग तांबेडकर एवढे प्रॉपर्टीच्या मागे का पडलेत हे वगैरे वगैरे प्रश्न आता अक्षयच्या मनात असतात. आणि अक्षय आता ठरवतो की नाही, काहीही झालं तरी मी रमाची कुठलीही प्रॉपर्टी म्हणजे अण्णासाहेबांची कुठलीही प्रॉपर्टी त्या तांबेडकराच्या हाती जाऊ देणार नाही. त्यानंतर मग आता शाळेमध्ये इकडे सभा घेतलेली असते. आता पत्रकार वगैरे शूट करायला आलेले असतात. त्यावेळी अक्षय आता म्हणत असतो, तर आम्हाला तुमच्यासमोर आमचं मत मांडायचं आहे. तर रमाला तो आधार देतो आणि सांगतो की रमा बोलावंच लागेल. त्यावेळी मग रमा ही घाबरलेली असते. अक्षय तिला डोळ्यांनी समजावतो, खुणावतो. रमा म्हणते, अहो पण. अक्षय म्हणतो, रमा आता पण नाही आणि काही नाही. त्यानंतर मग रमा ही उठते आणि आता माईकच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणू लागते, नमस्कार, मला इथे अण्णासाहेब कर्णिक म्हणजेच आपल्या शाळेचे ट्रस्टी यांच्याबद्दल बोलायचे. आजपर्यंत अण्णासाहेब कर्णिक यांनी सगळ्यांच्याच भल्याचा आणि चांगल्याचा विचार केला. अण्णांनी कायमच लोकांचं हित जपलं आणि आता मला असं नाही म्हणायचं की त्यांनी जे निर्णय घेतलेत ते सगळे बरोबर आहेत, पण त्यावेळी लोक म्हणतात, एक मिनटं, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय बोलायचं आहे हे सगळं आम्हाला जाणून घेण्यात काही रस नाही आहे. ओ रमा मॅडम, तुम्ही उगाच अण्णासाहेबांचं समर्थन करू नका. तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना ते स्पष्ट बोला. आम्ही काही इथे अण्णासाहेबांचं समर्थन करून घेतलेलं ऐकायला आलेलो नाही आहोत. आम्हाला आमचं ऐकायचं आहे. आम्हाला सांगा तुम्ही शाळेच्या बाबतीत काय निर्णय घेतला आहे, आमच्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. उगाचच्या उगाच तुम्ही आमचा वेळ वाया घालवू नका. बोला, शाळेच्या बाबतीत तुमचा काय निर्णय आहे? त्याबरोबर इतर लोकसुद्धा घाई करू लागतात आणि म्हणत असतात की हो अगदी बरोबर, आम्हाला फक्त शाळेशी घेणं देणं आहे, बाकीच्या गोष्टींशी आमचा काही एक संबंध नाही आहे. ओ रमा मॅडम, तुम्ही फक्त तेवढं बोला. आर के मॅडम बोला, आर के मॅडम. त्यावेळी मग अक्षय उठतो आणि म्हणत असतो, एक मिनटं थांबा जरा, सगळ्यांनी प्लीज शांतता राखा. आणि आर के मॅडम म्हणाल्या ना की त्या बोलता आहेत, सांगता आहेत म्हणून, मग तरीही तुम्हाला एवढी घाई करण्याची गरज आहेच काय? सांगतायत ना त्या,
मग प्लीज शांतपणे सर्व गोष्टी कमीत कमी ऐकून तरी घ्या. मी स्वतः तुम्हाला सांगितलं होतं की पुढच्या 15 दिवसात मी सर्व गोष्टींचा सोक्षमोक्ष लावेन आणि तुमच्यासमोर आणून निकाल ठेवेन. म्हणून आजची ही सभा आम्ही तुमच्यापर्यंत सर्व गोष्टी पोचवण्याकरिता घेतलेली आहे. पण त्यासाठी तुम्ही आधी शांत राहिलं पाहिजे, तुम्ही शांतपणे ऐकलं पाहिजे. राहिला प्रश्न कर्णिकांच्या शाळेचा, तर अण्णासाहेबांचं राहतं घर आणि शाळा ही रमाच्या नावावरती आहे आणि त्यामुळे ती कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्या मुलांचं भविष्य, तुमच्या मुलांच्या तुम्ही भरलेल्या फियास काहीही वाया जाणार नाही आहे. समजलं ना? आता प्लीज जरा शांत बसा आणि RK मॅडमना जे काही बोलायचं आहे तुम्हा सगळ्यांबरोबर ते ऐकून घ्या. आणि एवढं सगळं समजून सांगूनही जर तुमच्यापैकी कोणाचं समाधान झालं नसेल तर एक काम करा, तुम्हाला जो काही गोंधळ घालायचा आहे तो इकडनं बाहेर जाऊन घाला, इथे प्लीज नको. त्यावेळी मग रमा ही अक्षयकडे बघते. मग अक्षय रमाला खुणावतो की आता तू बोलू शकतेस. मग रमा ही तिथे उभी असते. अक्षय म्हणतो प्लीज RK मॅडमना जे काही बोलायचं आहे ते सगळं महत्त्वाचं आहे आणि हे सगळं त्या तुमच्या सगळ्यांसाठी करतायत. मग जर त्या तुमच्यासाठी एवढं करतायत तर तुम्ही थोडा वेळ शांत बसून त्यांना कोऑपरेट नाही का करू शकत? नाही का त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेऊ शकत? असं काय करताय? प्लीज शांत बसा. आणि मग एवढं बोलून अक्षय खाली बसतो. त्यावेळी लगेचच एक माणूस उठून उभा राहतो आणि म्हणू लागतो की नाही, बरोबर आहे, जर रमा मॅडम आपल्यासाठी एवढं करतायत तर आपणसुद्धा रमा मॅडमना सपोर्ट केला पाहिजे. आपणसुद्धा शांतपणे RK मॅडमचं म्हणणं ऐकायला हवं. कारण माझंसुद्धा अण्णासाहेबांवर पूर्ण विश्वास आहे. अण्णासाहेबांनी आतापर्यंत आपल्यासाठी खूप गोष्टी केल्यात. त्यानंतर मग रमाने आता बोलायला सुरुवात केलेली असते. रमा म्हणत असते, अण्णासाहेब कर्णिक यांनी आपल्यासाठी आत्तापर्यंत खूप काही केलं. अण्णांनी प्रत्येकाच्या कायम भल्याचाच विचार केला. आपली ही अण्णासाहेब कर्णिक महाविद्यालय ही त्यांनी सुरू केलं ते फक्त गोरगरिबांची मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये, प्रत्येकाला शिक्षण घेता यावं यासाठी, कोणालाही शिक्षण घेण्यापासून लांब राहता येऊ नये यासाठीच अण्णासाहेब कायम धडपडतात. त्यांचे कायम प्रयत्न असतात. त्यांची मुलगी त्यांची वारसदार म्हणून आता त्यांचा हाच वसा पुढं चालवण्याची सगळी जबाबदारी माझी आहे आणि मी सुद्धा या शाळेला काहीही होऊ देणार नाही. अण्णांनी जे स्वप्न पाहिलं आहे ते मी पूर्ण करेन. मी अण्णांच्या या शाळेला कोणालाही धक्का लावू देणार नाही आहे, त्यामुळे काळजी करू नका. तर आता नंतर रमाला अण्णांची एक चिठ्ठी सापडते ज्यामध्ये अण्णांनी लिहिलेलं होतं की मला मुलगा नाही, पण जर मला मुलगा किंवा मुलगी कोणीही असतं ना तर मी त्यांना सांगितलं असतं की हे घर जाऊ देऊ नका, हे घर कायम वाचवा. मग रमा आता ही चिठ्ठी वाचते. त्यानंतर मग आता अक्षय म्हणतो आता तर अण्णा कुठेच जाणार नाही, अण्णा ह्या मातीसाठी परत नक्की येणार. तर रमा आता फोनवरती त्या तांबेडकराला सांगून टाकते की तुम्हाला मी कोर्टात खेचणारच, तुम्हाला मी इतक्या सहज नाहीच सोडणार आणि आता मी माझ्या अण्णांची सगळं प्रॉपर्टीसुद्धा वाचवणार. हे सर्व ऐकून कर्णिकाला खूप मोठा धक्काच बसतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला मुराम बालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.